महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदग्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। खरं तर अध्यक्ष महाराज, हे विधान भवन आहे, हे कायदे मंडळ आहे। अध्यक्ष महाराज, आपण ज्या इतर आयुधांचा उपयोग करतो हे खरं तर इतर आयुध दुय्यम आहे। कायदे करणं, राज्यामध्ये जनतेची सेवा करत असताना एक उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती नियमाच्या चौकटीत त्यांनी वर्तणूक करावी, यासाठी अध्यक्ष महाराज आपण त्याला कायद्याचा सपोर्ट देतो की कायद्याच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीचा स्वैराचार करता येऊ नये, कोणत्याही पद्धतीने मनमाने काम करता येणार नाही। आणि म्हणून एकदा अध्यक्ष महाराज जेव्हा 1997 मध्ये बदलींच्या संदर्भात अध्यक्ष महाराज एक परिपत्रक निघालं, पण नंतर असं लक्षात आलं की साधारणतः 1997च्या परिपत्रकानुसार आपण जर बदल्या केल्या तर अध्यक्ष महाराज त्यामध्ये कायद्याचा सपोर्ट नाही, कायद्याची शक्ती नाही। आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि इथंच थांबलं नाही अध्यक्ष महाराज, शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2006 निघाला। खरं तर अध्यक्ष महाराज या समितीचा मंत्री महोदय मीही सदस्य होतो, काही गोष्टी आम्हीही सुचवण्याचा प्रयत्न केला, पण अनेकदा असं लक्षात येतं की अध्यक्ष महाराज मंत्रालयात बसणारे लोकच कायदे करतात। जे आपण कितीही म्हटलं की आम्ही कायदे करतो, हे अध्यक्ष महाराज अर्ध सत्य आहे। आम्ही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कायद्यावर फक्त विश्लेषण करतो। उद्या या संदर्भात योग्य सूचना आल्या तरी अध्यक्ष महाराज आम्ही या सुधारणा स्वीकारत नाही। मी तेव्हाही एक गोष्ट मंत्री महोदय आवर्जून सांगितलं होतं की मंत्रालय जे आहे ते मेमरी फंक्शननी चालतं। या ठिकाणी अध्यक्ष महाराज स्मरण कृती, कारण मी स्वतः अनुभवलं अध्यक्ष महाराज, मागच्याच काही दिवसापूर्वी मंत्रालयात गेलो, एका विभागामध्ये जाऊन त्या विभागाचा GR मागितला। ते मला म्हणाले की साहेब मी नवीन आलो आहे, हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल, या संदर्भातली जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आता या ठिकाणी असणाऱ्याची बदली त्या विभागात केली आहे, तुम्ही त्या विभागात जा आणि या विभागाची माहिती घ्या। तेव्हाही मी आग्रहपूर्वक सांगितलं होतं की मंत्रालयामध्ये 6,500-7,000 कर्मचारी आहे, डेस्क ऑफिसर आहे, कक्ष अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्या बदल्या करू नका। पण तेव्हा मला असं उत्तर याच सभागृहात देण्यात आलं की असं करता येणार नाही। अरे जो नियम मंत्र्यांना लागतो ते 5 वर्ष 10 वर्ष चालतात, तिथं 3 वर्षाचा नियम नाही आहे। कारण तिथं 3 वर्षाचा नियम कसा असेल, ते राज्यकर्ते आहे, तिथं 10 वर्ष 15 वर्ष। तेव्हाही सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगितलं, तुम्ही मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कृपया, जर तो वाईट वागत असेल, त्याची कंप्लेंट असेल, त्याची तक्रार असेल, तो काम चुकार असेल, तो कामाबद्दल उदासीन असेल, आजारी असेल, ब्रेनला मार लागला असेल तर त्याची बदली करा। पण उत्तम काम करणारा असेल तर या मेमरी फंक्शनच्या माध्यमातून त्या विभागामध्ये त्याला एक्सपर्ट म्हणून काम करतोय, त्याला एक्सपर्ट म्हणून काम करू द्या। पण अध्यक्ष महाराज जगामध्ये काही देशामध्ये एखादा कायदा केल्यावर त्याचं 3 वर्षांनी मूल्यांकन होतं। एकीकडे आम्ही उद्देशिका लावतो संविधानाच्या सन्मानाची, पण कधी विचार केला की आम्ही कायदे केल्यावर त्या कायद्याचा कोणी अवमान करू नये याची काळजी आम्ही घेतो का? काही देशांमध्ये कायदा केल्यानंतर 3 वर्षांनी अध्यक्ष महाराज तो आपोआपच निरस्त होतो जर त्याचं नूतनीकरण केलं नाही। आपल्याकडे बघतो सार्वजनिक जागेवर थुंकण्याचा कायदा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हा बोर्ड लावून ठेवता की सार्वजनिक जागेवर थुंकू नये, तिथंच आग्रहपूर्वक थुंकण्याचे प्रकार आपण पाहिले आहे।
तिथं अध्यक्ष महाराज ज्या भिंतीवर लिहून असतं की इथं करू नये तिथंच करण्याचे प्रकार हे अध्यक्ष महाराज आपण पाहिले आहे. मी तर एका अधिकाऱ्याच्या मंत्रालयाच्या दालनाच्या बाहेर घेऊन पाहिलं की भ्रष्टाचार केल्यावर या ठिकाणी अध्यक्ष महाराज या ठिकाणी कंप्लेंट करावी आणि त्या ठिकाणी काम घेऊन माणूस गेला तो पहले तो विचारतो ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही. अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा काही देशामधल्या काही चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे ना. आपण हेल्मेटचा कायदा केला, काय शिकवताय लोकांना? अरे एकदा मूल्यमापन तर करा ना की हेल्मेट लावल्याने किती लोकांचे जीव वाचले, हेल्मेट नसल्याने किती लोकांचे जीव गेले. त्यासाठी मूल्यमापन करायची कोणतीही व्यवस्था अध्यक्ष महाराज नाही आहे. मी या संदर्भामध्ये या कायद्याचंही आपल्याला अध्यक्ष महाराज मेमरी फंक्शन नुसार करण्याची अध्यक्ष महाराज मी आग्रही मागणी करतोय. त्या संदर्भात आवश्यक असेल तर एक समिती नेमा, आढावा घेतला पाहिजे ना अध्यक्ष महाराज. अरे एखादा आजार असेल, डॉक्टरकडे गेलो, औषधी लागू होत नाही, डॉक्टर औषधी बदलून देतो. मग या संदर्भात कक्ष अधिकारी, डेस्क ऑफिसर किंवा मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना अध्यक्छ महाराज की त्यांना जर उत्तम काम करत असेल आपण काय चालू केलंय अध्यक्ष महाराज? शेवटी हे गोष्ट खरी आहे, 52 पत्ते कितीदाही पिसले तर 4 सिक्के येणार आहे, 5वा एक्का येणार नाही आहे. जे आहे त्यांच्यासोबत काम करायचं आहे, पण जे चांगलं काम करतात त्यांना त्या जागेवर ठेवायचं नाही. ठीक आहे, माझ्याबद्दल तुम्ही ही चूक करता मान्य आहे, पण अध्यक्ष महाराज त्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही चूक करणं हे आशिष शेलार सारखे एक अतिशय उत्तम मंत्री आहे अध्यक्ष महाराज. एक कुशल संघटक आहे अध्यक्ष महाराज, उत्तम विश्लेषक आहे, संयमी आहे. परिस्थिती कशी असली तरी एकदा मला आग लागते, पण आशिष शेलार हे असे शांत असतात, संयमाने वागतात. अन्यायाची परिसीमा झाली तरी आशिषजी हे शांत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य हे कधीही अध्यक्ष महाराज संपत नाही. एक आदर्श मंत्री. आमच्यासाठी असं कधी नाही बोलले तुम्ही. आमच्यासाठी असं कधी नाही बोलले साहेब. तुम्ही मंत्री व्हा, तुमच्याबद्दल बोलेन साहेब. आजीजी बोला साहेब, तुम्ही मंत्री तर व्हा ना साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब. चला अध्यक्ष महाराज, म्हणून माझ्या भावना समजून माझं मंत्री महोदयांना या संदर्भातील पहिली मागणी आहे अध्यक्ष महाराज की त्यांनी या संदर्भात एक समिती नियुक्त करावी आणि या समितीच्या समोर 2 विषय द्यावे. 2 विषय कोणते द्यावे? ते एक, मेमरी फंक्शनच्या संदर्भामध्ये या बदली कायद्यातून आपण मंत्रालयामधल्या या बदल्यांना आपण अध्यक्ष महाराज सूट देऊ शकतो का? आणि दुसरा अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जरी या उद्देशामध्ये नसेल तरी आपण साधारणपणे कोणतीही फाईल ही विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या टेबलावर अति तातडी 1 दिवस, तातडी 3 दिवस आणि सर्वसाधारण 7 दिवस असावी, आपण अशी मागणी केली. अशी मागणी नाही अध्यक्ष महाराज, कायद्यात तरतूद आहे. पण अध्यक्ष महाराज खरंच होतं का असं? आणि याच्यामधला एक कायद्यातली एक दुरुस्ती मंत्री महोदय मी थोडं स्कोपच्या बाहेर जाऊन करतो. कदाचित ती ब्रीफिंग झाली नसेल, पण तुम्हाला ब्रीफिंगची आवश्यकता नाही. मला माहिती आहे की तुम्ही सर्व व्यापी, सर्व ज्ञानी आहात. दुसरा माझा याच्या संदर्भातला अध्यक्ष महाराज की हा कायदा करताना मी दुसरा आग्रह केला होता की तुम्ही अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस सांगितलं. शेवटच्या अधिकाऱ्याच्या टेबलची फाईल ही 45 दिवस सांगितली. म्हणजे समजा सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे 45 दिवस, पण मंत्र्याकडे किती राहावी हे टाकलंच नाही आहे ना. आणि म्हणून काय होतं अध्यक्ष महाराज, हा नसती निपटारा कायदा म्हणजे बिना मिठाची भाजी आहे, बिना आत्म्याचा वाघ आहे. या कायद्याने जनतेचे प्रश्न सुटत नाही. आम्ही राजभवनात जाऊन काहीही शपथ घेत असलो तरी अध्यक्ष महाराज तो क्षण, तो 1 मिनिट फक्त शपथेचा आहे. बाकी 364 दिवस अध्यक्ष महाराज 23 तास
59 मिनिट हे अध्यक्ष महाराज ती शपथ तोडण्याची आहे. यामध्ये तुम्हाला माझी विनंती आहे की या समितीत मंत्र्यांकडेही किती दिवस फाईल पेंडिंग असावी याचाही नियम करण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे, कारण मी अतिशय उत्तम अधिकारी सुद्धा, कधी कधी एक काल बघा एक अधिकारी म्हणाला की तुमचा आमच्यावर काय राग आहे. माझा बिलकुल राग नाही अध्यक्ष महाराज. मी फक्त त्या 1% लोकांसाठी बोलतो. ठीक आहे, सासू बघे सुना लागे असा माझा समज होता, पण अध्यक्ष महाराज मला माहिती आहे उत्तमातले उत्तम अधिकारी या मंत्रालयात आहे ज्यांचं किती कौतुक केलं तरी कमी आहे. कारण तर आपल्याकडे प्रथा कोणाचं नाव घेण्याची नाही आहे सभागृहात. उत्तम काम केलं तर मी खरं तर व्यक्तिगत पत्र लिहितो, त्यांचं अभिनंदन करतो. उत्तम काम करणार ज्यांना सॅल्यूट केला पाहिजे असे अधिकारी आहे. पण अध्यक्ष महाराज हे 1% जे लोक आहेत ना, हे 1% लोक व्यवस्थेला बदनाम करतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये माझे जे 3 मी मुद्दे मांडले, माझी आपल्याला विनंती आहे की या कायद्याचा पुन्हा एकदा पुनर्विलोकन केलं पाहिजे. मेमरी फंक्शन ऍड केलं पाहिजे. नसती निपटाऱ्यामध्ये मंत्री कार्यालय सुद्धा आणलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये एक समिती ही बसवली पाहिजे. आणि जी आत्ता व्याख्या आपण करतो की एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल सरकवणारा सरकारी कर्मचारी, ही भावना अध्यक्ष महाराज संपवली पाहिजे. मी स्वतः अनेकदा अनुभवतो. खरं तर मी माननीय मुख्यमंत्री महोदय स्पष्टपणे लिहितात 15 दिवसात हे काम करावं. खालती अधिकारी करतच नाही. ठीक आहे, आता इथं काही लोक आहेत ते समजून घेतील, मग नाव घ्यायची आवश्यकता नाही आहे. पण अध्यक्ष महाराज मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या राज्याचा सन्मान, महाराष्ट्राचा सन्मान, जनतेचा सन्मान, गरिबांचा सन्मान, शेतकऱ्याचा सन्मान, यासाठी अध्यक्ष महाराज ही लोकशाही आहे. ही लोकशाही कोणी मुख्यमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, कोणी खात्याचा मंत्री व्हावा, कोणी IAS व्हावा, कोणी अतिरिक्त मुख्य सचिव व्हावा, यासाठी नाही आहे. तुम्हाला वेगवान निर्णय घेण्याची प्रक्रिया यामधून आपल्याला निर्माण करता आली पाहिजे, ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. आणि मंत्री महोदय मी सांगितलेले हे 3 निर्णय करेल असा मला विश्वास आहे. आज माझ्याबद्दल असणारं प्रेम दाखवण्याची त्यांना मी एक सुवर्ण संधी दिली आहे. आज माझ्या लक्षात त्यांचं खरं रूप या निमित्ताने येणार आहे. आपण उत्तर द्यावं एवढीच माझी विनंती आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 3 मधील पोटकलम 1 मध्ये काही बदल प्रस्तावित केले आणि त्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचे धारण केलेल्या पदावरून कार्यक्षमता, तत्परता व सचोटी या आधाराशिवाय त्या पदावरून किंवा त्या विभागातून बदली करण्यात येणार नाही असा मजकूर दाखल करण्यासाठीचा हा प्रस्तावित बदल या ठिकाणी मांडला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंना निवेदन करीन की त्यांनी हा प्रस्ताव आणि विधेयक मागे घ्यावं. याचं कारण काय मी त्या पुढे विश्लेषण करेन. आणि जसं सुधीर भाऊ म्हणाले की माझ्या गुणांचं वर्णन करताना मी रत्नपारखी असं म्हटल्यामुळे मी त्यांच्यावर काम केल्यामुळे संघटनेत सुद्धा, सरकारमध्ये सुद्धा आणि सहकारी म्हणून सुद्धा मलाही त्यांच्या गुणांचा परिचय जो या महाराष्ट्रातील संबंध नागरिकांना आणि सभागृहाला आहे. आणि म्हणून मी विचार करत होतो की सुधीर भाऊंनी या पद्धतीने आवाहन या सभागृहाला केलंय, मला सुद्धा केलं, आपल्याला सुद्धा केलं. आणि मग सुधीर भाऊंच्या त्या सगळ्या गुणवर्णनांचा परिचय ते कुठल्या कुठल्या गोष्टींचे धारक आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टीने युक्त आहेत असं करायचं झालं तर मला काही शब्द सुचले की सुधीर भाऊ तुम्ही बलवान आहात, सुधीर भाऊ तुम्ही धैर्यवान आहात, तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही चारित्र्यवान आहात, तुम्ही असलेल्या परिस्थितीमध्ये दयावान पण आहात आणि तुम्ही क्षमतावान आहात. हा महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कर्तृत्ववान आहात, कर्तव्यवान आहात. सभापती महोदय, सुधीर भाऊ सामर्थ्यवान आहेत, वेगवान तर आहेतच. सुधीर भाऊ तुम्ही कृपावान आहात, वैभववान आहात, कीर्तिवान आहात, निष्ठावान पण आहात. अडचणीत सुद्धा निष्ठा ठेवल्या पाहिजे आणि त्यामुळे निष्ठावान आहात.
तुम्ही प्रभावशाली असल्यामुळे प्रभाववान आहात, तुम्ही विवेकाचा सागर असल्यामुळे विवेकवान आहात, चातुर्य तर तुमच्या नसानसात भरलाय, त्यामुळे तुम्ही चातुर्यवान आहात, आशावादाने भरलात त्यामुळे आशावान पण आहात, आणि सत्यकथन करता म्हणून सत्यवान पण आहात. आणि म्हणून अशा सगळ्या वाणांचा परिचय तुमच्याबद्दल असल्यामुळे तुम्ही बिल मागे घ्या. तुम्ही सत्य परिस्थितीला समजून येणारे पण सभापती अध्यक्ष महोदय, 3 विविध विशेष मागण्या माननीय सुधीर भाऊंनी केल्या की एक समिती नियुक्त करावी, मेमरी फंक्शन आणि दुसरं फाईलचा निपटारा नसती आणि निपटाराच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली. मला वाटतं अध्यक्ष महोदय, आपण हे जाणताच की आपल्या मंत्रालयीन विविध पदांमध्ये आपल्याकडे 5,485 मंजूर पदं आहेत, त्यावर कार्यरत 4,187 आपले अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आहेत आणि अधिसंख्येमध्ये 36 पदावर काम करणारी आपली सगळी मंडळी आहेत. अध्यक्ष महोदय, खरं आहे, ज्याचा उल्लेख 1997च्या बदली परिपत्रकाचा माननीय सुधीर भाऊंनी केला आणि ज्या वेळेला सर्वसाधारण बदली निश्चित करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे, शासन परिपत्रके याचे पालन काटेकोरपणे होत नाही हे लक्षात आल्यावर त्या परिस्थितीवर आपण हा अधिनियम 2005ला केला, 12 मे 2006ला तो अधिसूचित केला आणि त्यामध्ये वेळोवेळी बदल 2007ला केले, 2014ला केले, 2025ला केले आणि या अधिनियमातले बदल त्या एकमेव कारणासाठी आपण केले, ज्याचा उल्लेख माननीय सुधीर भाऊंनी इथे केला की आपल्याला उत्तम कार्यभार आणि स्वैराचार नको अशा पद्धतीची कार्यपद्धती ही त्या ठिकाणी असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, 3 विशेष शब्दांवर सुधीर भाऊंनी हे खाजगी विधेयक मांडताना त्याचा आग्रह धरला आणि त्या आधारावर त्यांनी असं म्हणणं मांडलं की कार्यक्षमता, तत्परता व सचोटी या आधारावर या पदावरून किंवा त्या विभागातून बदली करण्यात येणार नाही असा मजकूर करावा. आणि मग त्यांनी त्यांची पूर्ण बाजू त्या पद्धतीने मांडली की हे मी का मांडतोय की जो क्षमतावान आहे, जो कुशल आहे, तो तिथेच राहायला पाहिजे, त्यातनं जास्त काम होईल. त्यांनी उदाहरण दिलं, मेमरी फंक्शन असल्यामुळे GRचं उदाहरण दिलं की मला त्या ठिकाणी GRला पाठवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मुळामध्येच कार्यक्षमता आणि तत्परता हे सापेक्ष शब्द आहेत, हा सापेक्ष विषय आहे आणि म्हणून तो कोणीही कसाही वापरू नये, कारण जो अपेक्षा करेल तोच सापेक्षतेच्या दिशेने जाईल. मग अपेक्षा करणारा त्या संवर्गातला जो अधिकारी असेल तो कार्यक्षमता व कार्यतत्परता या विषयावरच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात की नाही यावर निर्णय घेऊ शकेल. या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेता येणार नाही. आणि तिसरा जो शब्द ना सुधीर भाऊ, सचोटी, सचोटी नसेल तर त्याला बदली काय मंत्रालयातच ठेवता कामा नये. तो बदली किंवा पदावती किंवा त्याच पदावर पुन्हा असण्याचा विषयच येऊ शकत नाही. आणि त्यामुळे कार्यक्षमता व तत्परता यासाठीच आपल्याकडे जो CR लिहिण्याची पद्धत आहे त्यामध्ये ही सोय आपल्या कार्यपद्धतीमध्ये आहे. मी आता तो सगळा कायदा वाचत नाही, सुधीर भाऊंना आणि सन्माननीय सदस्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे की गोपनीय अहवाल ही जी आपल्याकडे व्यवस्था आपण निर्माण केली त्याच्यामध्ये अधिकाऱ्याचं कार्य मूल्यमापन त्याच्या क्षमतांचा विकसित करण्यासाठीच केलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या क्षमता व प्रशिक्षण याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून आपण गोपनीय अहवालाचा उल्लेख त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी सचोटी, चारित्र्य, आरोग्य, वर्तणूक याचं मूल्यमापन व्हावं म्हणूनच गोपनीय अहवालाची व्यवस्था केली आहे. आणि म्हणून या सर्व आधारातून आपण स्वाभाविकता कार्यक्षमता व कार्यतत्परता याचं मूल्यमापन हे करत असतो आणि त्या आधारावर काही निर्णय होत असतात. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी याचा उल्लेख करायचा आहे की आपल्याला पदावती त्याच पदावर अधिकचं काम करण्याची संधी कुशल, योग्य आणि आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्याला मिळाली पाहिजे. ही भावनेशी कोणी असमत व्हायचं कारण नाही. आणि म्हणून आपल्या याच अधिनियमामध्ये 2005च्या
आपण जर पाहिलं तर कलम 5 मध्ये पदावती वाढवण्याचे सुद्धा प्रावधान त्या ठिकाणी केलं आणि उपकलम 1 मध्ये आपण बदलीसाठी पात्र तथापि सेवानिवृत्तीसाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल अशाचा आपण पदावती वाढवण्याचं सुद्धा अधिकार या कायद्यामध्ये आहेत. दुसरं, जो कर्मचारी एका विशिष्ट कामासाठी आवश्यक ती तांत्रिक अर्हता किंवा अनुभव धारण करणारा असेल तर त्या पदासाठी योग्य बदली कर्मचारी, कारण हे तांत्रिक अर्हतेचं पद आहे त्यामुळे सुद्धा त्याचा पदावती वाढवता येतो. आणि तिसरं, कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करीत असेल आणि प्रकल्प पूर्णतेच्या शेवटच्या टप्प्यात असेल, कारण तो प्रकल्प अडून पडला नाही पाहिजे, नागरिकांचं नुकसान व्हायला नको, विकास किंवा कार्यक्षमतेवर अडीअडचणी यायला नको, म्हणून सुद्धा पदावती करण्याचं प्रावधान कलम 5 मधल्या उपकलम 1 मध्ये आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कार्यक्षम आणि तत्पर यासाठी गोपनीय अहवालाची पद्धत आहे. एखाद्याचा पदावधी वाढवणे यासाठी सुद्धा या अधिनियमामध्ये आवश्यक त्या सूट हा शब्द मी समजण्यासाठी म्हणतोय, हा सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून अशा अर्थाने आपल्याला आवश्यक ते निर्णय या कायद्यामध्ये अपेक्षित असतानाच बदलाविना असलेल्या अधिनियमात करता येऊ शकतात, हे माझं दुसरं म्हणणं आहे. तिसरं, अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला आपण असा प्रस्ताव मांडू आणि त्या प्रमेयावर बदल्या नको, विभागात असो किंवा डेस्कवर असो, असं जर नाही म्हटलं तर कार्यक्षमता, तत्पर आणि सचोटी आत्ता काम करत असलेल्याच कर्मचाऱ्याकडे आहे, अन्य कोणाकडे नाही, असा त्याचा उलटा अर्थ, गैरअर्थ निघू शकतो. आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय, होईल काय, या पद्धतीने जर आपण प्रस्तावित कायद्यातल्या बदलाप्रमाणे जर आपण भूमिका घ्यायला लागलो तर आता बसलेला आणि त्याच्यावर मेहरबान असलेला वरचा अन्य कोणी कुठलाही, यामुळे तोच तत्पर जर ठरला तर बाकीचे अतत्पर ठरतील, बाकीचे असचोटीचे ठरतील, बाकीचे अकार्यक्षम ठरतील का, ही चिंता आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्यामुळे होईल काय, हे निकष व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची त्या पदावरून बदली होणारच नाही. आणि मग ही भावना जी आहे ती अन्य कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता वाढवेल. केवळ तेवढंच नाही तर त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ती मक्तेदारी होईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा येण्याचा धोका आपल्याला टाळता येणार नाही. आणि म्हणून कलम 5च्या पोटकलम 1 मध्ये पदावधी वाढवण्याची सुविधा आहे. गोपनीय अहवालामध्ये त्याच्याबद्दलचं कार्यमूल्यमापन आहे. आवश्यक त्या ठिकाणी अन्य नकारात्मक भाव वाढू नये म्हणून सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून या अर्थाने मला असं वाटतं की या आपल्या प्रस्तावित बदलाचा आपला जो ठराव नाही, आपलं बिल जे आहे, विधेयक जे आहे, ते आपण मागे घ्यावं असं मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो. आणि बरोबरीने आपण नसती निपटारा या विषयात सुद्धा काही अपेक्षा आणि भूमिका मांडल्यात, ज्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणतीही फाईल ही 7 कामाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, असा सुद्धा कलम 10 मध्ये शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये त्याचं प्रावधान आहे. दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवण्याची आवश्यकता नसलेल्या फायलीच्या संबंधात संबंधित विभाग त्या प्रकरणावर 45 दिवसाच्या आत निर्णय घेईल. सर्वसाधारणतः 45 दिवसाच्या आत विभाग निर्णय घेईल याचा अर्थ त्या विभागाच्या तत्कालीन सचिव असेल, मंत्री असेल, अन्य अधिकारी असतील, या सगळ्यांना सुद्धा 45 दिवसाच्या आत निर्णय घेण्यात येईल. याबद्दलच्या मर्यादा अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत. आणि म्हणून आजच्या घडीला असलेली आपली प्रशासकीय घडी जी चालू आहे त्यामध्ये योग्य रीतीने नकारात्मकता न आणता पुढे जाण्यासाठीची व्यवस्था पूर्ण आहे. आणि म्हणून माननीय कर्तृत्ववान, बुद्धिवान, क्षमतावान, ज्ञानवान, बलवान, कर्तव्यवान, वैभववान अशा सुधीर भाऊंना मी विनंती करतो की आपण हा प्रस्ताव मागे घ्या. महाराज, त्यांनी बुद्धिवान म्हणल्यानंतर माझ्या लक्षात आलं पृथ्वी गोग आहे, विधान भवन गोग आहे. माझे स्पेसिफिक फक्त 3च प्रश्न आहे
की आपण एक समिती नेमावी ज्याच्यामध्ये या कायद्याचं पुनर्विलोकन केलं पाहिजे. एक समिती आपल्याला नियुक्त करायला अडचण नाही. मला माहीत नाही की कॅबिनेटमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा आपल्याला काय सल्ला दिला. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जरी कॅबिनेटमध्ये अशासकीय विधेयकाबद्दल प्रस्ताव येतो तेव्हा एक साचेबंद उत्तर देण्याच्या संदर्भात जरी सांगितलं जात असेल तर साचेबंद दिलंच पाहिजे असं नाही. म्हणून माझी पहिली विनंती आहे, मी बुद्धिमान असेल असं तुम्ही वर्णन केलं, पण मला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही शेरापेक्षा सव्वा शेर आहे, तुम्ही डबल बुद्धिमान आहात आणि म्हणून पहिले तर समिती नेमावी. दुसरी माझी मागणी होती त्याच्यावर आपण बोलला नाही. तुम्ही कर्मचाऱ्यांना नसती निपटारा कायद्यामध्ये 1 दिवस 3 दिवस 7 दिवस 45 दिवस मंत्री कार्यालय, मी तुम्हाला विनंती करतोय की मंत्री कार्यालयात सुद्धा 45 दिवसाच्या वरती फाईल राहता कामा नये. हा बदल तुम्ही स्वीकारला पाहिजे आणि यासाठी काम केलं पाहिजे. आणि तिसरं की तुम्ही आता CR लिहिण्याची जी पद्धत आहे ना ती आता बंद केली पाहिजे. हे CR लिहिण्याची पद्धत आहे ना, हे ठीक आहे अगोदर होती. जेव्हा आपल्याला माहीत होतं की अध्यक्ष महाराज एखादा CR जेव्हा लिहितो तेव्हा तो मनापासून लिहितो. आता मनापासून नाही लिहिला जात. चमचेगिरी करणारा असेल ना त्याचा CR चांगला राहतो. आणि एखादा अधिकारी मंत्र्यांचं ऐकत नसेल, प्रामाणिक असेल, सचोटीचा असेल, चारित्र्यवान असेल, देशभक्त असेल, राष्ट्रभक्त असेल, त्याचा धमकी दिल्या जाते. आणि म्हणून मग याला AI चा उपयोग करता येईल का? तुम्ही IT मंत्री सुद्धा आहात, तुम्ही AI चा उपयोग करा ना. की नसती निपटारा करताना किती वेगाने तो नसतीचा निपटारा करतो, किती वेगाने त्याचे निर्णय होतात, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर CR लिहा. नाहीतर अध्यक्ष महाराज तेरा शर्ट मेरे शर्ट से सफेद क्यों, तू तो मेरा डेप्युटी सेक्रेटरी आहे म्हणून सेक्रेटरी त्याचा CR खराब करेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की या 3 प्रश्नावर नंबर 1 समिती नेमणे, नंबर 2 मंत्री महोदयांना सुद्धा नसती निपटारा कायद्यामध्ये 45 दिवसात आणणे आणि नंबर 3 CR लिहिताना याचा उपयोग करणे. साहेब तुम्ही मुंबईचे आहात, मी चंद्रपूरचा आहे. इथं अतिशय उत्तम शिक्षणाच्या सोयी आहे. आम्ही तर नगर परिषदच्या शाळेत आणि जुबगे हायस्कूलमध्ये शिकलो आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जे प्रश्न एका सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केले ते असामान्य मंत्र्यांनी त्याचं उत्तर समाधानकारक द्यावं. एवढीच मंत्री महोदय तुम्हाला भावी आयुष्यासाठी सदिच्छा देत अपेक्षा व्यक्त करतोय. म्हणजे सुधीर भाऊ तुमच्याकडे शब्द वैभव पण आहे आणि तुम्ही शब्दशूर पण आहात आणि त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत आपण अपेक्षा जी व्यक्त केली त्यामध्ये AI चा वापर आपण सुरूच केला आहे. आणि मगाशी मी म्हणायचं राहून गेलो होतं की आपण मेमरी फंक्शनवर म्हणालात, पण आता AI याबद्दल शासनाने कॅबिनेटमध्ये आणि सरकारने निर्णय करून प्रशासकीय व्यवस्थातली सर्व कागदपत्र, प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या सर्व निर्णयांची माहिती आणि अधिकाऱ्यांना विशेषतः एक प्लॅटफॉर्म ज्याच्यातून याची गती आणि पारदर्शकता या संबंधातली सगळी व्यवस्था AI च्या निर्णयाने आपण सुरू केली. काही अधिकाऱ्यांनी ती वापरायला सुद्धा सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे आता मेमरी फंक्शनवर न राहता आपण AI वर या दिशेने पाऊल टाकलेलंच आहे. त्या संबंधातली अधिकची माहिती मी आपल्याला व्यक्तिगत भेटीत सुद्धा देईन. मला असं वाटतं की यामध्ये 45 दिवसाचा विषय मी मांडताना या ठिकाणी मुद्दामून कलम 10 मध्ये मी वाचून दाखवलं, पुन्हा एकदा वाचतो. दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्यकता नसलेल्या फायलीच्या संबंधात संबंधित विभाग, मी विभाग म्हणतोय हो, त्या प्रकरणावर इन्क्लुडिंग मिनिस्टर सांगतो ना पुढे, त्या विभागा प्रकरणावर 45 दिवसाच्या आत निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई करेल. अशा पद्धतीचा विभागासाठीचं प्रावधान आहे. आपली मागणी मंत्री कार्यालयाच्या संदर्भातली सुद्धा आहे. त्यांनी जर हे रेकॉर्ड मध्ये आणलं की मंत्री कार्यालय सुद्धा 45 दिवसाच्या वरती फाईल ठेवू शकणार नाही, एवढं आणलं माझं समाधान. काय नाही, ठीक आहे. मी याच्यानंतर कोणतंही विधेयक तुमच्या विभागाचं आणणार नाही. मंत्री कार्यालय अध्यक्ष महाराज 4-4 महिने मंत्री कार्यालयात फाईल पेंडिंग आहे. अध्यक्ष महाराज माझी अपेक्षा काय साहेब असं आहे, म्हणजे तुम्ही राहाल, मी राहील, नाही राहणार,
पण अध्यक्ष महाराज, ही आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र रयतेचं राज्य आहे. रयत राहिली पाहिजे. मंत्री असो नसो, राहिले काय गेले काय, रयतेचं राज्य आहे. तुम्ही आता काय करता माहिती आहे अध्यक्ष महाराज? तुम्ही मंत्री कार्यालयामध्ये 3-3, 4-4 महिने फाईल आहे. मी जर पत्र देतो की ही फाईल एवढे दिवस पेंडिंग काय, तर अध्यक्ष महाराज उत्तर काय आहे ते, आमच्या कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. मी मंत्री महोदयांना विनंती करतो आहे की तुम्ही फक्त एवढा एक शब्द आणा की मंत्री कार्यालयात सुद्धा 45 दिवसाच्या वरती कोणतीही नसती. आणि निपटारा म्हणजे काय, असं नाहीये पॉझिटिव्हच लिहिलं पाहिजे. तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही निगेटिव्ह करा ना, पण निपटारा करा अध्यक्ष महाराज. चांगला निपटारा करा, असा निपटारा करा ज्याला कोणाला निपटवायचं ते निपटवा, आम्हालाही निपटवा, पण फाईलही निपटवा, एवढाच आमचा आग्रह आहे. संबंधित विभागाच्या बद्दल कलम 10च्या पोटकलमामध्ये काय याची मी स्पष्टता केली आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ ह्या सगळा प्रयत्न करतात तो यासाठी की नागरिकांना न्याय वेळेत, हक्काचा, पारदर्शक आणि जलद गतीने मिळाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय की या विषयामध्ये एक जरूर दोन्ही सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांची आपण समिती करू आणि आवश्यक त्या या विषयातल्या नागरिकांना वेळेत, योग्य, जलद, पारदर्शक निपटारा होण्यासाठी बदल्यांशी संबंधित काही चर्चा करायच्या संदर्भात आपण दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती करू आणि AIच्या माध्यमातून महाAIची गतिविधी आपण जी सुरू केली त्याची तुम्हाला विशेष माहिती सुद्धा आम्ही देऊ. मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांनी जे आश्वासन दिलं, मी त्या आश्वासनाचं कौतुक करत असताना महोदय हे विधेयक मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो.